नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण आवाकाडो टोस्ट बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण अगोदर टोस्ट व्हायला ठेवले आहेत तव्यावर अगदी मंद गॅसवर. आता एक आवाकाडो घेतलेला आहे, त्याला आपण छान कापून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवायचे आधी आणि छान असं कापून घ्यायचं. खूप हेल्दी असतं हे फ्रूट आणि त्यासाठी खूप कमी साहित्यामध्ये हे रेडी होतं. तुम्हाला जी फिलिंग आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी ऑथेंटिक पद्धतीने करत आहे, त्यामुळे कांदा, टोमॅटो, लिंबू, मीठ आणि काळी मिरी घेतलेली आहे. आता टोस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. आपण अगदी मंद गॅसवर करत आहोत, त्यामुळे तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टर यूज करू शकता. इथे मी बटर लावून घेत आहे संपूर्ण ब्रेडला. व्हीट ब्रेड घेतलेले आहेत जे हेल्दी असतात. मैद्याचे ब्रेड नका वापरू तुम्ही. आता फ्लिप करून करून मी छान असे भाजून घेत आहे आणि एका साईडला फिलिंग रेडी करत आहे. तर फिलिंगसाठी ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे एक आवाकाडो. त्याला छान असं मी आता अशा पद्धतीने त्याला कापे मारून मधली बी काढून घेणार आहे आणि त्याचा पल्प यूज करणार आहे. छान निघतं हे. आंब्यासारखं तुम्ही कट करू शकता. त्याचा पल्प आपल्याला यूज करायचा आहे या ठिकाणी आणि त्याच्या बीचा पल्प काढून अशा पद्धतीने बी काढून घ्यायची आहे अलगदपणे. खूप हेल्दी असते हे फ्रूट. थोडं महाग असतं पण कधीतरी यूज करायलाच पाहिजे. आंबे महाग असले तरी आपण खातोच ना. अशा पद्धतीने एखाद वेळी हे फ्रूट आणूनही तुम्ही खाऊ शकतात. खूप बेनिफिट्स असतात याचे. आता बी साईडला करून आपल्याला त्याचं आवरण काढून घ्यायचं आहे. मधला पल्पच यूज करायचा आहे आपल्याला फक्त. अशा पद्धतीने एका स्पूनच्या सहाय्याने तुम्ही त्याचा पल्प वेगळा करू शकता. संपूर्ण असा पल्प घ्यायचा आहे, कारण 300 रुपये ते 100 रुपयेपर्यंतचं हे फ्रूट मिळतं. बघा, अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पल्प. आता त्यात लगेचच लिंबू ॲड करायचे. जर तुम्ही लिंबू ॲड करणार नाही तर लगेच काळं होईल हे, त्यामुळे सर्वात प्रथम त्याला लिंबू ॲड करा आणि आता मॅश करून घ्या छान. नाहीतर किसणीने पण तुम्ही किसू शकतात. मी याला छान असं मॅश करून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने छान असं मॅश झाल्यानंतर बघायचे आपले टोस्ट झालेले आहेत की नाही. टोस्ट झाले नसले तर छान असे टोस्ट खरपूस असे भाजून घ्या आणि एका साईडला आपली फिलिंग रेडी करा. त्यात लिंबू, काळी मिरी, टोमॅटो, कांदा आणि मीठ सर्व साहित्य ॲड करायचे. जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं. जास्तही ॲड करू शकतात, कमीही ॲड करू शकतात तुम्ही. तर मी सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं कंबाईन करून घेणार आहे. त्याला मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. आता आपल्या टोस्टकडे वळायचं आहे आपल्याला. बघा, टोस्ट इथे छान मी भाजून घेत आहे. छान असे खरपूस भाजायचे आहेत. बघा, मस्त लालसर झालेले आहेत. दुसरी साईडला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजून घ्या, नाहीतर डायरेक्ट फिलिंग टाका त्यामध्ये आणि सँडविचसारखे भाजून घ्या. काही हरकत नाही, तसे पण छान लागतात. आता या ठिकाणी आपली फिलिंग रेडी आहे, तर आपण टोस्टवर लावून घेऊया. बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण टोस्टला फिलिंग भरून घ्या आणि वरून दुसरा टोस्ट ठेवा आणि फक्त 2 मिनिट शेकून लगेचच तुम्ही एन्जॉय करू शकतात. बघा, दोन्ही ब्रेडला मी लावून घेतलेलं आहे. छान असे खरपूस झालेले आहेत. तर इथे रेडी आहेत आपले टोस्ट खाण्यासाठी. आवाकाडो टोस्ट हे खूप ट्रेंडिंग आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बनवून खा. मी शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेली आहे ही रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. आवडली तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.